श्रोतेहो, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आत्ताच आपण ऐकलं. या कार्यक्रमामध्ये यानंतर आपण स्टे ॲट होम या विषयाअंतर्गतच करूया नियमांचे पालन, होईल कोरोनाचे समूळ उच्चाटन या विषयावर आधारित छोटीशी नाटिका आपण ऐकणार आहोत. या नाटिकेचे लेखन केले आहे लेखक आणि प्रेरणादायी वक्ते श्री लक्ष्मण जगताप सर, विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळा बारामती यांनी. यामध्ये सहभागी झालेली पात्र आहेत मीना, आर.जे. स्नेहल, रमेश, श्री बी.डी. भोसले सर, विद्या प्रतिष्ठान माध्यमिक शाळा बारामती, सरपंच श्री विजय चौधरी सर, विद्या प्रतिष्ठान माध्यमिक शाळा बारामती आणि निवेदन श्री सुनील गोखले सर, विद्या प्रतिष्ठान माध्यमिक शाळा बारामती. चला तर मग ऐकूयात स्टे ॲट होम या विषयावर आधारित करूया नियमांचे पालन, होईल कोरोनाचे समूळ उच्चाटन ही नाटिका. कोरोनाच्या बातम्या ऐकून रमेश रात्री उशिरा झोपला होता. त्याला सकाळी लवकर जागच आली नाही, म्हणून तो उठल्या उठल्या मीनावर चिडला होता. काय झालं सकाळ सकाळ तोंड फुगवायला? काय झालं म्हणजे मलाच विचारते का? मग कुणाला विचारू? मला सरपंचाच्या पोरीच्या लग्नाला जायचंय, तुला माहित नाही का? बरं, मी काय म्हणते ऐकता का जरा? कोरोना सगळीकडे पसरतोय. तुम्ही नाही गेला तर लग्न राहील का? असं कसं? लग्नाला तर गेलंच पाहिजे ना. सरकार ओरडून सांगतंय गर्दी करू नका, गर्दी करू नका, गरज असेल तरच बाहेर पडा. आणि तुम्हाला हे काय सुचतंय गर्दीत जायचं? अगं, सरपंच माझा दोस्त आहे, मला गेलंच पाहिजे. मी तुम्हाला बजावून सांगते, तुम्ही गेला तर तुम्हाला परत घरात घेणार नाही म्हणजे नाही. घरात लहान लेकरं बाळं आहेत, परत सांगितलं नाही म्हणाल. अगं असं करू नको, जाऊ दे ना ग. फक्त एकदाच मी लग्नाला जाताना तोंडाला मास्क बांधेन, हाताला सॅनिटायझर लावेन आणि माणसापासून लांब थांबेन. तुम्ही त्यांना फोनवर विचारा बरं किती लोकांना परवानगी आहे ते. ते मला काय सांगू नको, मी जाणार म्हणजे जाणार. मग मी पण तुम्हाला घरात घेणार नाही म्हणजे नाही. सरपंचांच्या मुलीच्या लग्नाला जाण्यावरून दोघांची चांगली जुंपली होती. शेवटी वैतागून मीनाने थेट सरपंचांनाच फोन लावला. हॅलो, मी मीना बोलते भाऊजी. हॅलो, हा बोला की वहिनी, काय म्हणता? लग्नाची तयारी झाली का? हो झाली, 12:30 आहे मुहूर्त. किती माणसांना परवानगी आहे? अहो, कोरोनामुळे फक्त 50 माणसांनाच, ते पण नियम पाळून. बरं, तुमच्या मित्राचे नाव आहे का यादीत? सकाळपासून नटल्यात लग्नाला यायला. अहो वहिनी, त्याचं काय झालं, रमेशचं यादीत नाव टाकलं होतं, पण नावे जास्त झाल्यानं काय झालं तर साहेबांनी नावावर काटच मारली. हे ऐकून रमेशचा मूडच गेला आणि मीनालाच तनतन करू लागला. माझं नाव नसल्यामुळं मला जाऊ दिलं नाही. काय करू मी आता? मीना, हे मीनाने मध्येच काहीतरी खोडा घातला बघा. ओरडू नका, गप्प बसा, जरा नियम पाळायला शिका. रमेश लग्नाला न जाता घरातच बसला. दुपारी ठरल्या वेळेला थोड्या जमलेल्या माणसांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. सगळीकडे कोरोनाचा कहर पसरत चालला होता. लग्न होऊन 8 दिवस झाले. सरपंचांच्या भावाला सर्दी खोकला येऊन लागला. लग्नाला जमलेली सगळी माणसं घाबरायला लागली. तपासणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले. रमेशला ही बातमी कळताच आपल्या बायकोला म्हणाला, बायको असावी तर अशी. आज काय झालं तुम्हाला एवढं गुणगान करायला? अगं बरं झालं त्या दिवशी तू मला लग्नाला जाऊ दिले नाही. ते काय झालं? तुला का माहित नाही? सरपंचाच्या भावाला कोरोना झालाय आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेलेत. अगो बाई, आता काय खरं नाही. कोरोना आला का आपल्या गावात? कुठली कुठली माणसं आली असतील, नीट स्वच्छता ठेवली नसेल आणि जास्तच गर्दी केली असेल. बरं झालं तुम्ही नाही गेला. आता सगळ्यांना तपासायला नेतील. हो हो, तुझं खरंच डोकं भारी आहे. अहो, सरकार सांगते ते नियम नको का आपण पाळायला? तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. अशा प्रकारे गुणाची माझी बायको म्हणून रमेश मीनाच्या हातावर टाळी देणार तेवढ्यात मीना हात दूर घेते आणि 2 गज की दूरीची आठवण करून देते. दोघेही एकमेकांकडे बघून हळूच हसतात. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकली स्टे ॲट होम या विषयावर आधारित नाटिका. या नाटिकेचे लेखन केलेले होते लेखक आणि प्रेरणादायी वक्ते श्री लक्ष्मण जगताप सरांनी, विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळा बारामती. यामध्ये सहभागी झालेली पात्रे होती रमेश, श्री बी.डी. भोसले सर, विद्या प्रतिष्ठान माध्यमिक शाळा बारामती, सरपंच श्री विजय चौधरी सर,
विद्या प्रतिष्ठान माध्यमिक शाळा बारामती आणि निवेदन श्री सुनील गोखले सर, विद्या प्रतिष्ठान माध्यमिक शाळा बारामती. तसेच मीना आरजे स्नेहल कदम. कोरोना एक अशी शर्यत जिथं धावणारा नाही थांबणारा जिंकेल. आपण थांबूया, कोरोना थांबवूया. 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरावरून जनहितार्थ जारी. श्रोते हो, भारत सरकारने ज्या ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी प्रतिबंधक कायदा देखील लागू केलेला आहे. यामध्ये मग सर्व शिक्षण संस्थांच्या शाळा, विद्यापीठ, व्यायामशाळा, संग्रहालय, जलतरण तलाव आणि सिनेमाघरे बंद ठेवण्यास सांगितलेले आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी घरी राहून ऑनलाईन अभ्यास करण्यास सांगितलेला आहे. खाजगी संस्थांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितलेलं आहे. त्याबरोबरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मीटिंग घेण्यास देखील सांगितलेलं आहे. तसेच मोठ्या बैठका रद्द करून किंवा स्थगित करण्यास सांगितलेले आहे. त्यामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यास देखील सांगितलेलं आहे. लग्न समारंभासाठी कमीत कमी लोक बोलावले जावेत किंवा अशा प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात यावे अशी देखील माहिती सांगितलेली आहे. याबरोबरच हातात हात देऊ नये, गळाभेट घेऊ नये, कोणत्याही प्रकारचा प्रवास करू नये. जर करायचा असेल तर बस, रेल्वे, विमान प्रवास करतेवेळी योग्य ते सामाजिक अंतर आपल्यामध्ये राहील याची खबरदारी आपण घेतली पाहिजेत. व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये असणाऱ्या लोकांनी योग्य अंतर ठेवावे. त्याचबरोबर बाजार या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून देखील स्थानिक प्रशासनाने काळजी घेणं, योग्य ती खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. सर्व रुग्णालय कोविड-19च्या नियमांचे पालन करतील. कुटुंबातील सदस्य असतील, मित्र असतील किंवा आपल्या मुलांना रुग्णालयात आजारी व्यक्तीच्या जवळ जाऊ न देणे. ऑनलाईन काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजेत. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून स्वतः सुरक्षित राहा आणि आपल्या प्रिय व्यक्तींना देखील सुरक्षित ठेवा. घरी राहा, सुरक्षित राहा. या कार्यक्रमामध्ये आज आपण स्टे ॲट होम अर्थात घरीच राहा, सुरक्षित राहा यावर आधारित श्रोत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. त्याचबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं होतं. याबरोबरच आपण स्टे ॲट होम यावर आधारित नाटिका देखील ऐकली. एकूणच काय की घरी राहणं किती महत्त्वाचं आहे हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा कार्यक्रम युनिसेफ, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेला होता. या कार्यक्रमाची निर्मिती होती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. आज वेळ झालेली आहे या कार्यक्रमामध्ये आरजे स्नेहलला इथेच निरोप देण्याची. पुन्हा भेटणार आहोत नव्या माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा.